जरी ट्राय केलं तरी आजच्या होऊ शकत नाही नॉर्मल. गुड मॉर्निंग. या नाश्ता करायला. आज मी व्हिडिओ बनवतीये. खरंच मलाच हसायला येते की मी व्हिडिओ का बनवतीये. कारण आहे ना, आता मी चालली आहे हॉस्पिटलला आणि मी अशा ह्याच्यामध्ये आत्ता व्हिडिओ बनवतीये. मी नाश्ता करूनच जाते कारण सांगता येत नाही, अचानक ॲडमिट होण्याची पण वेळ येऊ शकते. मला असं वाटतंय अजून सुद्धा मला उशीर झाला कारण 1 तास लेट आहे मी हॉस्पिटलला जाण्यासाठी. काय झालं ते तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते. तर झालं असं, नेहमीसारखी मी उठले. आज 7 वाजताच उठले होते. नेहमीसारखी उठले, वॉशरूमला जायला निघाले आणि अचानक मला वॉटर ब्रेकचा प्रॉब्लेम आला. मला समजलं नाही काय झालं, कारण एवढी मला जोरात वॉशरूमला पण आली नव्हती आणि आली असती तरी इतकं पण असं हे होत नाही की पूर्ण वॉशरूमच निघेल सगळी. तर सगळं वॉटर ब्रेकच झालेलं आहे. आणि त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि बेबीची हालचाल तर होतीये, पण मला असं वाटतंय की रात्री थोडीशी जरा कमी होत होती. त्यानंतर झोपत्या वेळेला झाली हालचाल. झोपत्या वेळेला काय वाटलं नाही एवढं, म्हणून मी रिलॅक्समध्ये झोपले. काय ग मम्मी आहे का? हॅलो. तेच मला ओरडायला लागली. हा झाला होता माझा, तो निघाली तेव्हा झालता. हा हा हो. रिक्षाला बोलवलंय का पप्पा सोडणार आहेत? बर बोलव, नाही तर काय. ती म्हणली चंदालीला पाठवू का? बर कर की तू फोन. आमच्या आलिशा दिदी लागली मम्मीला ओरडायला, कारण आता आम्ही 1 तास लेट चाललोय. नाश्ता आंघोळ्या करून जावं म्हणलं, कारण अचानक ऍडमिट केलं तर तिथं काय खायला आपल्याला अचानक देत पण नाहीत. असं म्हणतात की लगेच ऑपरेशनला चला वगैरे, असं काहीतरी. दुखायची पण वाट बघत नाहीत. मला पण रिस्क नाही घ्यायची आहे, तर म्हणून त्यासाठी मग म्हणलं. तर सकाळी झालं असं, नेहमीसारखी वॉशरूमला उठले आणि पूर्ण मला तिथं जाईपर्यंतच मला आहे ना पूर्ण वॉटर ब्रेक झालं. मला असं जाणवलं काहीतरी, मला भीती वाटली की म्हटलं असं कधी होत नाही आपलं, आणि अचानक झालं. आणि दुखत वगैरे काहीच नाही आहे. मम्मी म्हणली दुखते का काय, मम्मीला पण अचानक समजे ना, कारण मम्मीच्या वेळेला पण असं काही झालेलं नव्हतं. आणि आजकाल काही प्रॉब्लेम येऊ शकतात. मग मम्मीने आजीला फोन केला, मग मामींना केला. मामी म्हणले लगेच दवाखान्यात जा. मी लगेचच आंघोळ वगैरे केली आणि आता नाश्ता करायला बसली आहे. तर मग मम्मी आणि मी आता हॉस्पिटलला जातोय. पहिल्यांदा आम्ही ना बघू हॉस्पिटलला गेल्यावर काय सांगतात डॉक्टर, त्याच्यावरती आमचं असणार आहे डिपेंड की आता सीझर होईल की नॉर्मल होईल. कारण माझं अजिबातच दुखत नाही आहे. मला आत्ताच टेन्शन आलं आहे, मला नाही सीझर करायचं आहे. पण बघू, जे होईल तेव्हा तुमच्यासोबत मी अपडेट देत राहीन. जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत अपडेट देत राहीन. पुढचं बघू. मी आत्ता तरी नॉर्मल आहे म्हणून ठीक आहे, मी ब्लॉग बनवते आहे. पण माझं जर दुखत वगैरे असताना मी ब्लॉग केलाच नसता. किती जरी ट्राय केलं तरी आजच्या होऊ शकत नाही नॉर्मल. जे होईल ते होईल. आता वॉटर ब्रेक झाले, हॉस्पिटलमध्ये बसले. काय नाही ग, मला नको होतं सीझर नाही होणार आहे. आपण सातारला बघा म्हणत्या, चंद्रपूर म्हणत्या सातारला घेऊन जा, सातारला प्रयत्न करतात आणि रडून तू अजून हायपर होशील, मग जर सीझर होणारच. घाबरलं की इथल्या आता सिस्टरने चेक केलं होतं, अजून काय तोंड पण उघडलेलं नाही आहे पिशवीचं, आणि वॉटर ब्रेक झालं आहे. त्याच्यामुळं त्यांनी आता बोलतात की सातारला आम्हाला रेफर करावं लागेल तिकडं, कारण इथं पॉसिबल नाही. जोगलं घरचं नको म्हणतात, तासातच सीझर करतात. म्हणूनच सातारला जाऊया. मग मी बॅग वगैरे आणायला होतं. रडू नको. तू घाबरली ना, बीपी वाढून तुझा. नाही रडत. आता जस्ट सिस्टरने चेक केलं आणि वॉटर ब्रेक झालेलं आहे पूर्णच. त्याच्यामुळं त्या बोलल्या की थांबून उपयोग नाही. बेबीची हार्टबीट वगैरे चेक केली,
ती आहे व्यवस्थित, पण त्या बोलल्या जरा एक थोड्या वेळ डॉक्टर येईपर्यंत वेट करा, डॉक्टर काय म्हणतायत ते, नाहीतर मग बघू डायरेक्ट डिलिव्हरी. कारण आता नॉर्मलसाठी काळा द्यायचं इंजेक्शन वगैरे देऊन काही उपयोग नाही आहे म्हणले, कारण आता थांबावं लागेल आणि इतक्या वेळ नाही थांबू शकत, कारण वॉटर ब्रेक झाले आणि बेबी कोरडं पडू शकतं. त्याच्यामुळे आता सध्या तरी ॲडमिट झाली आहे आणि आम्ही येताना काहीच आणलं नव्हतं, त्यामुळे आता बघू थोड्या वेळ मम्मी आहे सोबत, पप्पा चंदूदाजी वगैरे सगळे आहेत, तोपर्यंत बघू आता वाट डॉक्टर काय म्हणतायत त्याच्यावरती. माझ्यापेक्षा जास्त बाळाच्या आजीलाच टेन्शन आले, कारण आता सिजर करायचं. आता डॉक्टर बोलले खूपच जास्त पाणी जाते, वॉटर ब्रेक पूर्ण झालेले आहे. आत्ता सध्या तरी बाळाचे हार्टबीट व्यवस्थित आहे, पण सिजरच करावं लागणार आहे, त्याला काय पर्याय नाही बोलले, कारण दुखतच नाही आहे अजिबात. आता बघतील डॉक्टर, एकदा चेक करतील, त्यानंतर बघू आता काय होते. तोपर्यंत आता वाट बघण्याशिवाय तर पर्याय नाही आहे माझ्याकडे तरी. जा हॅलो, चंदूला जावं म्हणावं घरी, आणि मी इकडं आतमध्ये आले. स्वतःच आहे. शूटिंग करायची का? कोण आहे रे? आता मारला आता पप्पा आले का? पप्पा आले? मला लय मारले ना. हा जावळ तसंच असतं. नाही करली एवढी, अजून निघलं नाही ना व्यवस्थित. लय लांबडे, हिच्यासारखंच आहे मोठं. बोट दे लांब लांब, तिची अशीच होती बोट. म्हणलं ना मी तू सगळ्यांकडे मधून ना बाहेर का बाहेर बरोबर तुला चोवीस कधी होईल म्हटलं, कधी मोकळं व्हायचं बाळा? म्हटलं मला काय माहित, म्हटलं सांग कधी होईल, तर मला म्हणला हा 24ला म्हणा, आणि ते झालं 24ला येणार होता. 24 तर आता आम्ही चाललोय घरी. म्हणजे बॅग बिग ठेवायची आहे, कपडे वगैरे चेंज करून थोडंसं खाऊन पुन्हा वापस यायचं आहे. बाळाची भरलेली बॅग घेऊन यायची. तर इतक्यात काय मी तुम्हाला बाळ दाखवणार नाही, येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघा. आणि आता सडनली मी डायरेक्ट तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलो असेल. एक्साइटेड खूप होतो आम्ही, एक्साइटेड खूप होतो. आता आम्ही आलोय सगळे कपडे घेऊन, आता चाललोय परत वापस हॉस्पिटल. चला आता मी बाळापासून आलोय, आता मी चाललोय प्रीतीकडे. प्रीती म्हणजे उशीर झाला, मी प्रीतीपाशी बसलो, मी ब्लॉग नाही बनवता कारण की हा लावून नाही ना कॅमेरा. आता मी प्रीतीपाशी जातो, थोडंसं तिच्यापाशी टाईम स्पेंड करतो. आणि हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे जरासं स्लो बोलावं लागते, आवाज जास्त आवाज करून देत नाही. आत्ता मी आत्ता जाऊन आलो, तर एक नवीन पेशंट आहे शेजारी लेडीज, त्यांना इंजेक्शन द्यायचं. तर तसं अलाउड नाही ना, कम्फर्टेबल नसतात बाकीचे पेशंट, त्यामुळे आता बाहेर आम्ही लावले. तर ह्या डोरच्या आतमध्ये गेले की एक रूम आहे आतमध्ये, आणि तिथं जस्ट
आतमध्ये ऑपरेशन थिएटर तिथं मी बसलो. जमलं तर मग आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला भेटवून देतो प्रीतीला. आणि माहिती आहे हा ब्लॉग खूप लेट येणार आहे तर तेवढं मागाशी येणं बोललो पण आत्ताशी येणं झालं. दुखते का आता? मोबाईल नाही काय नाही. ह्या साऊंडने तुला इरिटेट होते का ग? लय इरिटेट होतं पण काय करू, टाक काहीच करू शकत नाही. काउंट तरी कर किती होतात. नाही 4 तास झालं चालू येते, कसं काउंट करू. असं पण स्किन लय मऊ झाली झालं. खरंच तर बाळ माहिती का ॲक्युरेट तुझ्यासारखं दिसते. खरं खरंच तर तुमच्यासारखं थोडं पण नाही. माझ्यासारखं गोरं दिसते. हां मी गोरी आहे. बरं चल आता आजीला आणायला चाललोय. जाऊ का? त्यांना सांगितलं सगळ्यांना संपत आहे. सांग हाय अजून चल. तिकडून आणतायत. आता जस्ट प्रीतीला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आहे. आता आम्ही चाललो आहे घरी. खाय प्यायचं काहीतरी बघायला. तर चला असं किती वाजलेत आत्ता? आता 8 वाजलेत आणि शेवटची ट्रिप आहे आज आमची हॉस्पिटलला. म्हणजे शेवटची म्हणजे कारण की डब्बा द्यायला आलो आहे. इथं डब्बा द्यायला चालला आहे आणि बाळाचं पण इथं जेवण चाललं आहे. आणि बाळाची मम्मी आता दिसत नाही 1 मिनटे. आणि बाळाची मम्मी बाळाचा मामा बाळाची आजी. हां तर आज हा व्लॉग इथं सेंड होतोय. बाय बाय.